मित्रांनो, सुबाबळ कट करण्यासाठी या कात्रीचा आम्ही वापर करतो आहे. ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं की मी शिवरीला सुबाबळ म्हणत होतो, तर आमच्याकडे ते कन्फ्युजन होते. तर समजून घ्या की आम्ही शिवऱ्यावेळेस ती सुबाबळ लावलेली आहे. ओके, म्हणजे मागच्या वेळेस मी जे काय व्हिडिओ काढले होते ते सुबाबळच्या रिलेटेड होते. आणि हे आउटसाईडने शेळीपालन आमचं शेड. आणि बऱ्याच बांधवांचा प्रश्न होता की शेळीपालनची शेडची साईज काय आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की साईज काय आहे किंवा किती आहे. तुम्ही फक्त तो व्हिडिओ कंप्लीट बघत नाही आहे, तरी पण सांगतो आता की हे जे शेड आहे याची रुंदी आहे 90 फूट आणि याची लांबी आहे 120 फूट. ओके, आणि हे जे पत्रे आहेत ना, ते पत्रे मधल्या ह्याच्यापासून भागापासून 20-20 फूट आहेत. म्हणजे 20 फूट उजव्या साईडला, 20 फूट डाव्या साईडला. आणि आम्ही त्याच्यामध्ये कोबा केला आहे. तर तो कोबा आहे 5-5 फूट सेंटरपासून साईडला, कारण तो कोबा वगैरे करणं आवश्यक असतं. आणि शेडच्या साईडनं वगैरे आम्ही असे झाडे वगैरे लावलेत. आणि त्याच्या साईडला आम्ही केले मका, वैरण, गिनीगोल, सुबाबळ वगैरे. तर ही रानाची जी पट्टी आहे ना, ती कंटिन्यू एवढं जे शेडपासून जे इकडे कडपर्यंत रान आहे ते सर्व रान आम्ही शेळ्यासाठी ठेवलं आहे. म्हणजे या रानातून आमचं सगळं या शेडमधल्या शेळ्यांचं भागतं आहे सर्व काही. आणि त्याच्या साईडला जे दुसरं रान आहे तिथे हे आहे आमची डाळिंबाची बाग. हा जो डाळिंबाचा माल आहे तो यावेळेस एकदम मस्त आला आहे. आणखी महिन्याभरातच हे सर्व डाळिंब विकायला जातील. आणि आशा आहे की आम्हाला 100 ते 120 रुपये नक्कीच भाव सापडेल. आणि जो काय माल निघेल तो 10-12 टन निघेल, कारण हे पहिलंच पीक आहे. आणि ही बाग आम्ही फक्त एका वर्षातच धरलेली आहे. पण याच्यासाठी खर्च पण तसाच केला आहे, 1.5-2 लाख रुपये तर खर्च केला आहे. आणि इकडे मका, तर बघा मक्याला पण आम्हाला फवारणी करावी लागली. आणि इकडेच मक्याच्या साईडला गिनीगोल. आणि गिनीगोल संपला की त्याच्या पुढेच येते सुबाबळ, ज्याला की मी एखादी शेवरी म्हणत होतो. पण काय फरक पडत नाही, शेवरी असू द्या सुबाबळ असू द्या, शेळ्या एकदम आवडीने खातात. आणि आम्ही असे तालीवर लावलेत. हे जांभळीचं झाड आहे, त्याच्यानंतर हे आहे आंब्याचं झाड, त्याच्यानंतर ते आहे नारळाचं झाड, हा गिनीगोल. तर याच्यामुळे रानात सुशोभीकरण राहतं, एक मस्त वाटते. आणि बाकीच्या पण म्हणजे हे फळं वगैरे खायला होते. तर मी हे मगाशी व्हिडिओ दाखवलं की कात्री घेऊन मी आलतो. तर ही कात्री घेऊन तुम्हाला शिवरीमध्ये हे असे फाटे वगैरे कट करायचे. तर जसं की मी तुम्हाला हे एक फाटा कटच करून दाखवतो. तर हे बघा, हे अगोदरच आम्ही कट केले काल. एवढ्या याच्यामध्येच एक कवळा भरला आहे आमचा, म्हणजे एक गाडा. तर एवढे फटे निघतात. तर हे ज्यावेळेस तुम्ही कट करताय त्यावेळेस हे कात्री इथं पकडून हे करावं लागेल. आता मी उजवा हात लावला नाही त्यामुळे मला काय जास्त लोड देत आहे ना, माझा हात चेंज करतो. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या की सुबाबळ त्याच्यामध्ये आम्ही लावलेले, ड्रिप केले किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या. तर ही अशी कातर सोपी पडते, पण ॲक्च्युली मला याची सवय नाही जास्त, कारण हे सुबाबळ तोडण्यासाठी दुसरे आहेत ते कट करतात. तर हा एवढा मोठा फट्टा पडला आहे. आणि हा जो सुबाबळीचा पट्टा आहे ना, ह्याचे आम्ही कंटिन्यू हे सगळे करतो, म्हणजे कुट्टी. तर असा एक गाडा भरून हे करायचं आहे. तांबड्या मुंग्या चावल्यावर हे असल्या मुंग्याला चौक्यात इकडं गावाकडे, त्यामुळे त्याच्यापासून जपून. आणि हल्ली तर त्या मुंग्याला झाले. इकडे बघा डाळिंब कसं आले, एकदम कट्टा. खूप सो बघूया, नशिबानं साथ दिले तर डाळिंबाचा आहे थोडा तरी पैसा टेका. ही पण झाडं बघा कसे आहेत, एवढं सपोर्ट टेकन टोमॅटोसारखी डाळिंब दिसायली. तर असं आहे इकडे. तर मी कात्री इथं ठेवून जातो, कारण मला दुसरं आहे काम. तर बघा इकडून सुबाबळीचा हे व्हिडिओ मी थोडेसे थंबनेलसाठी असे काही फोटो काढून घेतो, कारण यूट्यूब थंबनेल दाखवल्याशिवाय काय व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाऊन देत नाही अजिबात. काय रे, हा आलो. तर चला, मला खालच्या साईडला बोलवलंय, तिकडं आहेत कोणतरी. तर मी कात्री देऊन जातो. तर इथलं बघा डाळिंबाचं झाड एक गेलेलं आहे.
तर चला मी दुसऱ्या डाळिंब ब्लॉगमध्ये व्हिडिओ करतो.